नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. सावदा येथे दत्त जयंतीसाठी सजली मंदिरे. दत्त जन्मोत्सवासाठी शहरातील मंदिरे सजली आहेत. परिसरातील दत्त मंदिरामध्ये गुरुवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाल्याने मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्त जयंती निमित्त शहरातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून फुलांनी मंदिर सजवण्यात आले. शहरातील साधारण 150 वर्षापूर्वीचे तसेच सन 2000 पासून स्वतः ॲडर प्रसन्न गचके यांचा परिवार सांभाळत असलेल्या पुरातन दत्त मंदिरात तन्मय गचके यांच्या हस्ते दत्तात्रय जन्मोत्सव महापूजा करण्यात आली. प्रसंगी लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे त्यांच्या परिवारातील सदस्यांसह तसेच सावदा येथील ब्राह्मण संघाचे सर्व पदाधिकारी तथा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे येथील गांधी चौक भागातील महानुभाव मठात मंदिराचे विश्वस्त आचार्य श्री सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री दत्त भगवंताचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळी 5:30 वाजेला विडा ओसर नंतर वस्त्र समर्पण आणि भगवंताची महाआरती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सोमवारगिरी मढी येथील विश्वस्त आचार्य कृष्णगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन दाम्पत्य सिद्धांत नेमाडे यांचे पत्नीसह यांचे हस्ते आणि संतोष जोशी महाराज यांच्या पौरोहित्याखाली श्री सद्गुरु दत्तात्रय जन्मोत्सव महापूजा करण्यात आली. स्वामीनारायण नगरातील स्वामी समर्थ केंद्रात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली. त्यानंतर महाअभिषेक करण्यात आला. उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शहरातील रावेर रोडवरील नगरपालिका उद्यानातील दत्त मंदिरात नगरपालिकेचे रोखपाल विमलेश जैन सपत्नीक यांच्या हस्ते संतोष जोशी महाराज यांच्या पौरोहित्याखाली श्री सद्गुरु दत्तात्रय जन्मोत्सव महापूजा करण्यात आली. प्रसंगी आजी माजी नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानदेश दर्पण साठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.